छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन मनोरंजन करतात, तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशीच एक प्रसिद्ध मालिका जिने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच हक्काचं स्थान निर्माण केले, ती मालिका म्हणजे नवरी मिळे हिटलरला. या मालिकेतील अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोघांनी एजे आणि लीला हिची भूमिका साकारली. अवघ्या काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर केलं. रात्री उशिरा प्रसारित होऊन देखील या मालिकेने चांगलाच TRP मिळवला. एवढंच नव्हे तर गेली अनेक वर्ष झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नवरी मिळे हिटलरला या मालिकेने बाजी मारली. मात्र 14 महिने रसिकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते. याच निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. मालिकेतील किशोरची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद लिमये म्हणतो, एक सुंदर प्रवास संपला नवरी मिळे हिटलरला. तर या मालिकेतील मुख्य अभिनेत्री वल्लरी हिने लास्ट डे ऑफ शूट असं म्हणत कॅप्शन देत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. तसेच सध्याच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही असंही वल्लरीने या पोस्टमध्ये म्हणाली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत जहागीरदार कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली. त्यामुळेच शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार सेटच्या जहागीरदार बंगल्याची झलक देखील दाखवत लिहितात, जहागीरदार बंगला नेहमी माणसांनी हसत खेळत वातावरणात असायचा. माहीत नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील, पण जिथे कुठे असतील तिथे फक्त प्रेम देत नक्कीच असतील. नवरी मिळे हिटलरला या मालिकेबद्दल सांगायचं तर वल्लरी आणि राकेश बापट यांच्यासह माधुरी भारती, शर्मिला शिंदे, सानिका, भूमिजा भारती, प्रसाद अशा अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलंच हक्काचं स्थान निर्माण केलं. बट असं म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. त्यामुळे तुमचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. नक्कीच पुढे कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण भेटत नक्कीच राहूया आणि हे प्रेक्षक तुम्हाला नेहमी प्रेम देत राहणार आहे. सो तुम्ही देखील इमोशनल झालात ना, पण ही जोडी प्रेक्षकांच्या प्रेमापोटी पुन्हा एकत्र नक्की येतील. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.